आज आपण जी पांढरी साखर खातो ती पूर्वी कशी बनवली जायची माहीत आहे का? चला जवळपास 100 ते 150 वर्षापूर्वीच्या काळात जाऊया. सर्वात आधी शेतातून पिकलेला ऊस हाताने कापला जायचा. त्यानंतर बैलगाडी किंवा गाढवांच्या पाठीवर ऊस लाटून तो घाण्यापर्यंत आणला जायचा. घाण्यावर एक मोठं लाकडी किंवा लोखंडी चाक असायचं. हे चाक बैल किंवा गाढव गोल गोल फिरवायचे. त्या चाकामुळे घाणा फिरायचा आणि त्यामध्ये टाकलेला ऊस दाबला जाऊन त्याचा गोड रस खाली भांड्यात जमा व्हायचा. काढून झाल्यावर तो मोठ्या लोखंडी कढईत ओतला जायचा. कढईखाली लाकूड किंवा उसाचा कोरडा चोथा जाळून आग पेटवली जायची. रस उकळू लागला की वर फेस आणि घाण जमा व्हायची. ती मोठ्या झाराने वारंवार काढून टाकली जायची. रस तासनतास उकळल्यानंतर तो हळूहळू घट्ट व्हायचा. मग तो मोठ्या भांड्यात किंवा साच्यांमध्ये ओतून थंड केला जायचा. थंड झाल्यानंतर त्यातून गूळ किंवा खंडसीसारखे साखरेचे स्फटिक तयार व्हायचे. ही साखर आजच्या साखरेसारखी शुभ्र पांढरी नव्हती. तिचा रंग पिवळसर किंवा फिकट तपकिरी असायचा, कारण त्यावर कोणतीही आधुनिक रासायनिक प्रक्रिया केली जात नव्हती. आज जिथे काही तासांत मशीन हजारो टन साखर तयार करतात, तिथे पूर्वी एक दिवस मेहनत करून खूप कमीत साखर तयार व्हायची. पण त्या प्रत्येक दाण्यामागे माणसांची मेहनत, बैलांची ताकद आणि पारंपरिक कौशल्य दडलं होतं. तुम्ही कधी असा बैलांनी किंवा गाढवांनी चालणारा ऊसाचा घाणा पाहिला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच भन्नाट माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका बरं का. घेऊन येऊ पुढील एक नवीन टॉपिक, तो पण तुम्हाला नक्कीच आवडेल. फॉलो करा. धन्यवाद.